एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तुम्हाला पण अपचनाचा त्रास होतोय ना, गॅस होतोय आणि याच्यापासून तुम्हालाही आराम मिळवायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला फॅट बर्न सुद्धा करायचं आहे. तर तुमच्यासाठी मी आज एक ड्रिंक घेऊन येत आहे आणि हे ड्रिंक काय आहे, कशापासून बनवलंय आणि याचे फायदे काय काय आहेत हे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळेल. आणि हे ड्रिंक कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये शेअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आपण आता हे ड्रिंक कसं बनवायचं ह्याची रेसिपी बघूया. तर पातेल्यामध्ये मी सुरुवातीला अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. ते छान थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये रात्रभर भिजवलेले ओवा, जिरं आणि बडीशेप घालायचे. हे रात्रभर पाण्यात भिजत घालायचे आणि हे मी या पाण्यामध्ये मिक्स करणार आहे. हे सगळे पदार्थ आपण समप्रमाणात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 10 मिनटं हे लो फ्लेमवरती उकळू द्यायचं आहे. उकळल्यानंतर आपलं हे डिटॉक्स ड्रिंक तयार होतं आहे. अपचनाची मुख्य कारणं काय असू शकतात, तर लेट नाईट काम करणे, अपुरी झोप घेणे, घास नीट चावून न खाणे, तेलकट व मसालेदार पदार्थ जास्त खाणे हे कारणं असू शकतात. आता बघू शकता हे डिटॉक्स ड्रिंक आपलं तयार झाले. याला छान आपण गाळून घेऊया आणि कोमट झाल्यानंतर हे प्यायचं आहे. ब्रश केल्यानंतर रिकाम्या पोटी आपल्याला हे डिटॉक्स ड्रिंक घ्यायचं आहे. सो चला तर आपण आता हे ड्रिंक कसं बनवायचं हे आपण बघितलं. तर आता हे ड्रिंक कशा पद्धतीनं तुमच्या शरीरामध्ये काम करतं हे आपण याची माहिती आपण जाणून घेऊया. तर सर्वात अगोदर हे ड्रिंक कधी घेतलं पाहिजे, तर हे ड्रिंक तुम्ही सकाळी उठल्या उठल्या ब्रश केल्यानंतर रिकामे पोटाने हे तुम्ही ड्रिंक घ्यायचं. त्याच्यामुळे काय होतं, ते एक डिटॉक्स वॉटर तुम्ही तुमच्या पोटामध्ये जाईल आणि याच्यामुळे काय होईल तर चरबी कमी होण्यास मदत होईल आणि वजन कमी करण्यास मदत होईल. त्याच्यामुळं वजन पण मेंटेनमध्ये याच्यामुळे राहू शकतं. तर त्याच्यानंतर हे याच्यातील जे ओवा आपण घातला आहे, ओव्यातील कार्मिनेटिव्ह प्रॉपर्टीमुळे तुमच्या आतड्यामधील पोटामधील जे गॅस आहे ते रिलीज होण्यास मदत होईल. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण जिरं घातलं आहे. जिऱ्यामुळे अपचनाचा त्रास तुम्हाला म्हणजे पाचक रस तयार होता आणि अपचनाचा त्रास कमी होतो आणि जे तुम्ही जेवण केलं आहे ते व्यवस्थित पचवण्यासाठी मदत होते. आणि त्याचबरोबर याच्यात आपण बडीशेप घातला आहे. तर बडीशेपमुळे काय होतं तर वजन मेंटेन मध्ये राहण्यास मदत होते. तर याच्यामुळे या ड्रिंकमुळे काय होणार आहे तर आपले आतडे स्ट्रॉंग होणार आहे, पचनशक्ती सुधारणार आहे. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे पण उपयुक्त आहे. त्यांची उष्णता कमी होणार आहे, जळजळ कमी होणार आहे आणि आपलं जे ओव्हरऑल जे तुम्हाला अपचनाचा त्रास होतो ते कमी होणार आहे. आणि त्याचबरोबर आपलं हे फॅट बर्नरचं सुद्धा काम करते. त्याच्यामुळे तुमचं वजनही मेंटेन मध्ये राहणार आहे. हे आता आपण लिक्विड फॉर्म मध्ये बघितलं कसं बनवायचं. सेम आपण ची पावडर कशी बनवायची ह्याची पण मी तुम्हाला माहिती देते. तर समप्रमाणात सगळे पदार्थ घ्यायचे. एक वाटी, एक छोटी वाटी तुम्ही ओवा घ्यायचा, एक छोटी वाटी तुम्ही जिरं घ्यायचं आणि एक छोटी वाटी तुम्ही बडीशेप घ्यायची आणि हे छान आपण भाजून घ्यायचंय अगदी लो फ्लेम वरती. आणि नंतर हे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करायचंय आणि एक एअरटाईट कंटेनर मध्ये भरून ठेवायचंय. एक छोटा चमचा तुम्हाला जेवण केल्यानंतर रात्री झोपताना खायचंय आणि त्याचबरोबर गरम पाणी थोडंसं प्यायचं. याच्यामुळे सुद्धा तुम्ही जे जेवण केलं आहे ते छान पचवण्यासाठी मदत होते आणि तुम्हाला गॅस वगैरे याचा प्रॉब्लेम होणार नाही. त्याचबरोबर पित्ताचाही त्रास होणार नाही. ज्यांना आंबट गुळणे येतात किंवा ज्यांना असं ढेकर वगैरे येते तर याच्यापासून तुम्हाला अगदी आराम मिळेल. आणि हे ड्रिंक मी खरं तर खूप दिवस झाला यूज करते आणि मला याचे माझा रिझल्ट खूप छान आला आहे. सो तुम्ही हे ड्रिंक नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ह्याचा रिझल्ट कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर मी मिनी ब्लॉग पण टाकायला आता सुरुवात केली आहे. मिनी ब्लॉगला पण तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच आपले छान छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्ही बघत राहा. बाय.